63 वर्षाचा सोलापूरचे एक आजोबा, 7-8 वर्ष पैशाच्या प्रॉब्लेममध्ये प्रचंड अडकलेले. परत माझे पॉडकास्ट बघितले, होपोनोपोनो 7 दिवस कंटिन्यू केलं. 3.5 लाख रुपये कुठचे तरी यायचे होते, ते एकदम आले. का तर फक्त विश्वास ठेवला आणि केलं. काही वेळा मेडिटेशन हे अनुभवावं लागतं, त्यानंतर आपल्याला त्याच्यातले हे डीप लेवल्स कळायला लागतात. सो कधी कधी लॉजिकल जाण्यापेक्षा मी सांगते ते करून बघा, त्यानंतर त्याच्यामधले सायन्स शोधा. सगळ्याचं मागे सायन्स आहे, काहीच हे नाही. आणि अनुभव आधी घेतलेला बरा ना. हां, मला एक सांग, सध्याच्या म्हणजे मला ॲज अ डॉक्टर मला दिसतं ते की सध्या सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स आहेत मेंटल हेल्थचे. हो, म्हणजे लोकांना एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे. अशा वेळेला तुझ्याकडे अशा केसेस येतात का? आणि त्यांना तू कसं, आता अशा केसेसमध्ये जे मला समजतं ते की काहीतरी केमिकल इम्बॅलन्स असतो. मग अशा वेळेला तू काय मॅनिफेस्टेशन करतेस की यांच्यामध्ये हॅपी हॉर्मोन्स यावी? तुझं काय मॅनिफेस्टेशन असतं? माझं मॅनिफेस्टेशन आहे, माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यांचं सगळं चांगलं असायला पाहिजे. तुम्ही माझ्याकडे आलात म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच, हे मॅनिफेस्टेशन आहे. मग तो काही असू दे. स्पेसिफिक मेंटल हेल्थबद्दल स्पेसिफिक सांगायचं तर डिप्रेशन कमी झालंय, म्हणजे गेलंय पूर्ण. आज सकाळी पण एक जण होत्या ज्या मला डिप्रेशनच्या गोळ्या घेते. मी म्हटलं तुम्ही होपोनोपोनो करा, रोजच्या रोज करा. गोळ्या अजिबात बंद करायच्या नसतात कधीही. हे महत्वाचं आहे. हो, हे महत्त्वाचं आहे. ते असंच बंद नसतं करायचं. डॉक्टर सांगतात तुमची स्टेट बघून ते करा. मला स्वतःला सांगितलेलं आहे डॉक्टरनी की हे तुम्ही करा बंद, गरज नाही आहे तुम्हाला आता. आणि तुमचं अंतर्मनसुद्धा सांगतं. अंतर्मनानंतर डॉक्टरकडे जायचं की हे बंद करू का, ते स्वतः सांगतात. कारण त्यांनाही दिसतं ना की काही नाहीचचे प्रॉब्लेम, मग कशाच्या गोळ्या द्यायच्यात, हे होतं. त्यामुळे प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी मॅटर करते या गोष्टीमध्ये. इट इज नॉट की आम्ही 2 दिवस, इतकी घाई असते ना. साधं सेशन जॉईन करायचे, 5:30चं सेशन आहे तर 10 मिनटं आधी जॉईन होत नाही आहे लिंक. म्हणलं ह्यालाच एन्झायटी म्हणतात. होपोनोपोनो करा, जरा शांत व्हायचं. सो 10 मिनटं आधी, त्या वेळेला सगळ्या गोष्टी होत असतात. प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते. असं जरी म्हटलं ना, हे आपल्या आयुष्यात आपण म्हणतो तसंच. मी 5:30चं सेशन जर तुम्हाला ठेवलं आहे तर 5:30ला 10 मिनटं असताना कुठच्या आणि बोलताय की लिंक कनेक्ट होत नाही आहे, ती नाहीच होणार आहे ना. मी चालूच नसते केलेलं त्यावेळी, ते नंतरच होणार आहे. हा जो विषय आहे तो शांत आणावा लागतो, म्हणजेच मन शांत करावं लागतं. सिम्पल मेथड आहे शांत श्वास घेणे. पूर्ण श्वास घेतच नाही कोणी. अँझायटी डिप्रेशनसाठी मी हे सांगते, अर्धे श्वास घेतात छातीपर्यंत, कारण अतिविचार असतात मनामध्ये. हायपर सतत काय ते आत्ता पाहिजे, नाही मिळालं तर चालणार नाही. डेस्परेशन प्रचंड असतं. आणि मग माझ्या हातात हे सगळं, ह्या एका कन्सिडरेशनमध्ये सगळे असतात. तर सगळ्यात डिस्क्लेमर आहे की आपल्यापेक्षा एक मोठी शक्ती आहे, तुम्ही कोणीही असा जगामध्ये. सो त्याच्यावर कधी कधी सोडून द्यावं लागतं, आपल्या हातात नसतं तेव्हा. मग तू या एन्झायटी किंवा डिप्रेशनच्या जे असतात त्यांना काही पॉझिटिव्ह थॉट्स हे करतेस का? आता मी सांगते, पहिलं शांत श्वास घेणे. दिवसातून 10 तरी शांत श्वास घेणे. पोटापर्यंत एक श्वास गेला पाहिजे, एवढे शांत श्वास घ्यायचे. त्याच्यानंतर होपोनोपोनो करायचं. त्याने आपले विचार, अतिविचार आहेत ना, ते कमी व्हायला लागतात. एक दिवस त्याचा पीक येतो कदाचित, खूप जास्त होतात एखाद दिवशी विचार, दुसऱ्या दिवशीपासून ते डाऊन व्हायला लागतात. किती वेळा म्हणायचं? कंटिन्युअस. म्हणजे रिझल्ट हवा असेल तर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. होपोनोपोनो हे नाव आहे, मेकिंग थिंग्स राईट असा त्याचा अर्थ आहे. हवाई US मधलं ते नाव आहे होपोनोपोनो. पण एक्झॅक्ट टेक्निक काय आहे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य बॅक ऑफ द माइंड जेवढा दिवसाभरात वेळ आठवेल तेवढ्यांना म्हणायचं. कारण आपण विसरतो, माणूस आहोत, विसरायला होतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण हे कंटिन्यू जर मनात म्हणत राहिलो ना तर विचार जातात, पुढचे विचार करून ठेव. मेनच विषय आहे की तुम्ही प्रेझेंटमध्ये जगतच नाही आहात. मला काल परवा मागच्या वर्षी त्याच्या आधी काय झालंय ते आज आम्ही काढतोय, त्याच्यामुळे डिप्रेशन आहे. तो गेला, तो दिवस येत नाही परत, ही रियालिटी आहे. मग त्याचे विचार आणून काय करताय? हे जर रिअलायझेशन आलं ना एका वाक्यातनं माझ्या, तर डिप्रेशन 2 मिनिटात जाईल. असं सुद्धा होतं लोकांचं. ती रिअलायझेशनच यायला लागतात, त्याच्यासाठी समोरनं कोणीतरी यायला लागतं, गुरु म्हणतात ना, तसं आहे. त्यानंतर होपोनोपोनो केल्यानंतर विचार निघून जातात सगळे. आणि मग ॲफर्मेशन, मी पूर्णपणे स्वस्थ आहे आणि मला जे हवं आहे ते सतत माझ्या समोर अवेलेबल असतं. मी अपॉर्च्युनिटीजसाठी तयार आहे. अशी वेगवेगळी आपल्याला सकारात्मक, मी 21-21 वेळा लिहायला सांगते ती.
21 दिवस जे पाहिजे एकच ॲफर्मेशन लिहायचं, 25 गोष्टी एकत्र करायच्या नाहीत, एकच काहीतरी करायचं, ठरवायचं. क्लॅरिटी पाहिजे, काय पाहिजे याबद्दल. अशा मला एकत्र सगळं पाहिजे असं सांगणारे येतात. म्हणलं आधी स्वतःचं एक गोष्ट नीट करा, म्हणजे हळूहळू सगळं व्हायला. बरं येणारे असे पण येतात की मला दुसऱ्याचं नीट करायचं. मला तेच तुमचं विचारायचं कुठे होतं की असं म्हणजे ते सांगते. की मला दुसऱ्याचं मला ह्याचं हे मॅनिफेस्ट करून हवं असं होतं. होतं, पण केव्हा होतं, तुम्ही किती मनात ना आहात. आता मी तुमच्याशी बोलतेय, माझ्या मनात तुमच्याबद्दल राग चालू आहे, तर त्यांनाही रागच असणार आहे माझ्या मनामधनं, एनर्जी तो विषय आहे. तुम्ही जर मी त्याला माफ करतेय, त्यांनीही मला माफ करावं आणि मला हे इथेच सोडायचं आहे असं म्हणलात. मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे, माझ्या क्लायंट्सनी एक्सपिरियन्स केलं आहे. रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, नवरा बायकोंमधले. एक US क्लायंट आहेत, त्यांनी 18 वर्षाचा प्रॉब्लेम रिलेशनशिपमधला 1 दिवस होपोनोपोनो केलं आहे आणि पूर्ण वेळ बसून बोलल्यात नवऱ्याशी आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बोलून. फक्त त्यांचं नाव घेतलं आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. माझ्याकडनं जे काही चुका झाल्यात त्या मी ॲक्सेप्ट करते आहे माझ्या लेवलला. त्यांना जाऊन बोलायचंच नाही आहे तुम्हाला. तो माणूस म्हणजे नवरा बेसिकली तो चांगला बोलायला लागला. सगळ्या गोष्टी सॉर्टेड झाल्या, इतक्या वर्षाच्या अडकलेल्या एका दिवसात सॉर्ट होऊ शकतात जेव्हा तुम्हाला ते मनापासून हवं असतं. त्यांच्या भावना होत्या त्याच्या मागच्या. होपोनोपोनो तर आहेच, ते रिकामे करतं विचार, नको असलेले विचार काढून टाकतं. पण भावना स्ट्रॉंग होत्या की मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. झालं त्यांचं. आणि त्यांनी मला हे खरंच खूप छान आहे, मला खूप छान वाटलं असा त्यांचा मला फोन होता म्हणजे त्याच्यानंतर की असं असं झालं माझ्या आयुष्यात. रिलेशनशिप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्यांचा. मग तू म्हणते ना रिलेशनशिप, म्हणून मी काय विचारते की मला स्वतःला सपोज नको आहे मॅनिफेस्ट झालेली एखादी गोष्ट, पण मी दुसऱ्यांसाठी मॅनिफेस्ट करू शकते का? कारण मला वाटतं ही गोष्ट त्या माणसासाठी चांगली आहे. ओके, तुमच्या मनात भावना किती स्ट्रॉंग आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. आपल्या मुलांसाठी आया सहज करू शकतात हे मी सांगते, कारण आयांच्या बाबतीत असंच असतं की मनापासनं असतं मुलांना सगळं मिळावं, त्यामुळे ते होतंच. त्यामुळे मी प्रत्येक वेळी सेशनमध्ये मला माझ्या मुलासाठी करायचे, ओके तुम्ही येऊ शकता. नवऱ्यासाठी सुद्धा भावना स्ट्रॉंग असतील ना तो होता. आई वडिलांसाठी भावना जिथे स्ट्रॉंग त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता. पण मनामध्ये निगेटिव्ह चाललं आहे आणि समोरच्यासाठी मॅनिफेस्ट नाही होणार आणि तिथेच चुकतात बेसिकली बरेच लोक. मी तर सगळं केलं, असं होत नाही. बॅक ऑफ द माइंड काय चाललंय ते पण बघा. मनात राग आहे का? आणि कळत नकळतही असतो. बरं सगळ्या गोष्टी कळतात असं नाही, त्याच्यासाठी मी होपोनोपोनो करा असं सांगत असते. नकळत चाललेल्या गोष्टी पण रिलीज होतात त्याच्यातनं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.